श्री स्वामी समर्थ. नमस्कार. कन्या राशीच्या जातकांनो, काळजाचा ठोका चुकवणारी एक अत्यंत महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी आहे. तारखेची नोंद करून ठेवा. 12 एप्रिल ते 18 एप्रिल हे केवळ 7 दिवस नाही, तर तुमच्या नशिबाच्या महासंग्रमाचा सर्वात भयानक आठवडा ठरणार. ब्रह्मांडात ग्रहाची अशी काही उलथापालथ झाली आहे की कन्या राशीच्या लोकांच्या आयुष्यात वादळ येणार की सुखद गारवा याचा फैसला आता होणार आहे. पण थांबा मित्रांनो, या 7 दिवसाच्या प्रवासात दोन अशा तारखा आहेत ज्या पाहून मोठमोठे ज्योतिषी सुद्धा हादरलेत. पहिली तारीख आहे 15 एप्रिल 2026, स्वामी समर्थांची पुण्यतिथी, ज्या दिवशी स्वामीचा विशेष कृपा आशीर्वाद तुमच्यावरती पडणार. तर सर्वात दुसरी भयानक अशी तारीख म्हणजे 17 एप्रिल, चैत्र अमावस्या. अमावस्याची ती काळी रात्र आणि स्वामीच्या पुण्यतिथीचं ते ते ओजस्वी तेज, या दोन शक्तीच्या टकरीत कन्या राशीच्या लोकांच्या आयुष्यात अशा 5 अकल्पित घटना घडणार आहेत ज्या तुमची झोप उडवतील. तुमच्या पाठीमागे जे शत्रू अमावस्याच्या संधीची वाट पाहत आहेत त्यांना स्वामी समर्थ कसं चारी मुंड्या चित करणार आणि या 7 दिवसाच्या चक्रव्यूहात तुमची सुटका कशी होणार हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो, कारण 17 एप्रिलच्या अमावस्यापूर्वी जे घडणार आहे ते तुमच्या जगण्याची दिशाच बदलून टाकेल. कन्या राशीच्या जातकांनो, 12 एप्रिलच्या सूर्योदयासोबतच तुमच्या राशीमध्ये एक विलक्षण चुंबकीय क्षेत्र निर्माण होईल. ब्रह्मांडात झालेली ग्रहाची उलथापालथ आणि तुमच्या राशीचा स्वामी बुध आता आपली चाल बदलत असल्यामुळे तुम्हाला मित्रांनो आजपासून काही अजब असे संकेत मिळायला सुरुवात होतील. गेल्या अनेक महिन्यापासून ज्या कामात तुम्ही तुमचे रक्त आटवले पण यश पदरी पडत नव्हते, त्या कामामध्ये अचानक अकालनीय अशी गती निर्माण होईल. एखादा असा फोन किंवा एखादा निरोप तुम्हाला 12 एप्रिलला मिळेल जो तुमच्या भविष्यातील यशाचा पाया रचणारा ठरेल. हा केवळ योगायोग नाही, तर 15 एप्रिलच्या स्वामी पुण्यतिथीपूर्वी स्वामीने तुमच्यासाठी पाठवलेली ही पहिली चावल असेल. मात्र कन्या राशीच्या व्यक्ती खूप विचार करणाऱ्या असतात, त्यामुळे या दिवशी तुमच्या मनात विनाकारण भीती किंवा अस्वस्थता दाटून येऊ शकते. पण घाबरू नका, कारण स्वामीचा एक इशारा आहे की आता तुम्हाला तुमच्या जुन्या कुचकामी सवयी सोडून नवीन ऊर्जेने सज्ज व्हायचे आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात किंवा व्यवसायात तुम्हाला अशा काही गोष्टी लक्षात येतील ज्या आतापर्यंत तुमच्या डोळ्यांना दिसत नव्हत्या. स्वामी समर्थ तुमच्या आयुष्याची साफसफाई करायला सुरुवात करत आहेत. एखादा जुना अडथळा किंवा एखादी समस्या जी डोंगरासारखी वाटत होती ती आज अचानक मातीसारखी विघळताना तुम्हाला दिसेल. या भागात सर्वात सस्पेन्स देणारा मुद्दा म्हणजे 12 एप्रिलच्या संध्याकाळपर्यंत तुम्हाला तुमच्या घराच्या उत्तर दिशेकडून एखादी अशी बातमी मिळेल जी तुमच्या आर्थिक परिस्थितीला कलाटणी देणारी असेल. त्यामुळे कन्या राशीच्या एखाद्या मेष किंवा सिंह राशीच्या एखाद्या व्यक्तीकडून तुम्हाला मोलाची मदतही मिळेल. कन्या राशीसाठी हा दिवस नशिबाच्या कुलपाची पहिली चावी मिळवण्याचा आहे. पण लक्षात ठेवा, हा तर फक्त 7 दिवसाच्या वादळाची सुरुवात आहे. 17 एप्रिलच्या अमावस्यापूर्वी स्वामी तुमचे रक्षण कसे करणार आणि तुमच्या आयुष्यात कोणते मोठे परिवर्तन घडणार आहे हे जाणून घेण्यासाठी पुढे ही भविष्यवाणी शेवटपर्यंत बघा. 12 एप्रिलच्या संकेतानंतर मित्रांनो 13 आणि 14 एप्रिल हे 2 दिवस कन्या राशीसाठी अत्यंत असे रहस्यमय ठरतील. ब्रह्मांडात बुध आणि राहूच्या विचित्र युतीमुळे तुमच्या राशीत एक असा योग बनत आहे जो तुमच्या बुद्धिमत्तेला धार देईल. कन्या राशी मुळातच चतुर असते, हिशोबी असते, पण या 2 दिवसात तुम्हाला अशा काही गोष्टींमधून धनलाभाचे मार्ग सापडतील ज्याचा विचार तुम्ही स्वप्नातही केला नव्हता. एखादा जुना व्यवहार जो तुम्ही डेड समजून सोडून दिला होता किंवा कोणाकडे तरी अडकलेले तुमचे हक्काचे पैसे ते अचानक तुमच्याकडे चालून येतील. स्वामीच्या कृपेने तुमची रिकामी होत असलेली तिजोरी पुन्हा एकदा भरू लागेल. हा अनुभव तुम्हाला या 2 दिवसात नक्की येईल मित्रांनो. मात्र याच काळात तुम्हाला तुमच्या घरातील किंवा ऑफिसमधील वातावरणात एक वेगळीच अस्वस्थता जाणू लागेल. तुम्हाला असं वाटेल की कोणीतरी तुमच्यावरती सतत नजर ठेवून आहे किंवा तुमच्या प्रगतीला कुणाची तरी दुष्ट लागली आहे. हे तुमच्या अंतर्मनाचे संकेत असतात, कारण 17 एप्रिलच्या अमावस्यापूर्वी नकारात्मक शक्ती याचा शेवटचा प्रयत्न करत असतात. पण घाबरू नका, कारण 15 एप्रिलला येणारा स्वामीचा पुण्यतिथीचा महाआशीर्वाद तुमच्यासाठी एक अदृश्य सुरक्षा कवच तयार करतोय. या 2 दिवसात तुम्ही जे काही आर्थिक निर्णय घ्याल ते अत्यंत विचारपूर्वक घ्या मित्रांनो, कारण या निर्णयावरच तुमचं पुढचं संपूर्ण वर्ष अवलंबून आहे. मित्रांनो, 14 एप्रिलच्या रात्री तुम्हाला एखादा असा दृष्टांत किंवा संकेत मिळेल जो तुमच्या आयुष्यातील एका मोठ्या गुपिताचा उलगडाही करेल. कन्या राशीच्या व्यक्तींना या काळात स्वप्नाच्या माध्यमातून किंवा एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या बोलण्यातून भविष्यातील संधीचा पत्ता लागेलच आणि तुमच्या करिअरमध्ये जी मोठी झेप तुम्ही घेणार आहात त्याची पूर्वतयारी या 2 दिवसात पूर्ण होईल. पण सावध राहा, कारण जशी लक्ष्मी घरात येते तसे तुमच्या यशावर जळणारे शत्रूही सावध होतात. त्यांच्या मुखट्यामागचं सत्य कसं समोर येणार हे आपण
आता पुढे बघणारच आहोत. त्यासोबतच कन्या राशीच्या जातकांनो, 15 एप्रिल स्वामी समर्थ पुण्यतिथी आहे. हा दिवस कन्या राशीच्या लोकांसाठी केवळ भक्तीचा दिवस नाही, तर तुमच्या आयुष्यातील सत्याचा शोध घेणारा दिवस ठरणार. कन्या राशीची माणसं ही अत्यंत मृदू, सरळ मार्गाने चालणारी असतात, त्यामुळे अनेकदा लोक तुमच्या चांगुलपणाचा फायदाही घेतात. पण या पवित्र दिवशी स्वामीचा एक असा तीव्र दृष्टिक्षेप तुमच्या राशीवरती पडणार आहे की तुमच्या पाठीमागे जे लोक कटकारस्ता रचत होते, त्याचे मुखवटे अक्षरशः फाटले जातील. तुमच्या खांद्याला खांदा लावून चालणारा, तुमचा हितचिंतक म्हणून घेणारा एखादा व्यक्तीच तुमचा सर्वात मोठा शत्रू कसा आहे हे स्वामी आज तुमच्या डोळ्यासमोर सिद्ध करतील. या दिवशी स्वामीच्या कृपेने तुमच्या बुद्धीला एक वेगळीच धार येईल. तुम्हाला अचानक अशा काही गोष्टीचे पुरावे मिळतील किंवा कोणाचं तरी बोलणं तुमच्या कानावर पडेल, ज्यामुळे तुमच्या मनातल्या शंकेची पालही चुकेल. 15 एप्रिलला जेव्हा तुम्ही स्वामीच्या फोटोसमोर नतमस्तक व्हा, तेव्हा तुम्हाला आतून एक असा आवाज येईल की बाळा, ही माणसं तुझ्या यशाच्या आड येत आहेत, त्यांना ओळख. कन्या राशीच्या व्यक्तीने या दिवशी धक्का बसेल की ज्यांच्यावर त्यांनी सर्वात जास्त विश्वास ठेवला त्यांनी त्यांचा घात करण्याचा प्रयत्न केला. पण घाबरू नका मित्रांनो, कारण स्वामीचा विशेष आशीर्वाद आहे की तुमच्या शत्रूचे डावपेच आज त्यांच्यावरच उलटणार आहेत. मित्रांनो, 15 एप्रिलच्या संध्याकाळपर्यंत तुमच्या विरोधात काम करणारी ती शक्ती स्वतःहून गोंधळात पडेल आणि 17 एप्रिलच्या अमावस्येच्या तुमच्यावर काहीतरी मोठं संकट जे येणार होतं, जी योजना आखली जात होती, पण स्वामी समर्थाच्या पुण्यतिथीचे आशीर्वाद आज तुमच्यासोबत एक वज्र कवच म्हणून तयार राहतील. ज्यांनी तुमचं वाईट चिंतलं त्याचं तोंड आज काळं होईलच, कारण 15 तारखेला विजय तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण यातून तुम्हाला कळेल की आतापर्यंत तुम्ही कोणाला आपलं माणसं समजत होतात, आता तुमचं आयुष्य या नकारात्मकतेतून मुक्त झालंय. पण लक्षात ठेवा, पुढच्या 48 तासात अमावस्येची काळी रात्र येणार आणि त्यात स्वामी तुमचं रक्षण करतील हे पाहणं अगदीच महत्त्वाचं आहे. 15 एप्रिलच्या त्या दिव्य आशीर्वादानंतर 16 एप्रिलपासून वातावरणात एक वेगळीच जडणघडण जाणवू लागेल. 17 एप्रिलला येणारी चैत्री अमावास्या कन्या राशीसाठी अत्यंत कसोटीची ठरणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार अमावास्येला नकारात्मक शक्तींचा प्रभाव वाढतो आणि कन्या रास ही संवेदनशील असल्यामुळे तुम्हाला मानसिक दडपण किंवा भीती जाणवू शकते. तुमचे शत्रू ज्यांचे मुखवटे 15 एप्रिलला गळाले होते, ते या काळ्या रात्रीचा फायदा घेऊन तुमच्यावर शेवटचा प्रहार करण्याचा प्रयत्न करतील. मग ते करणी बाधेच्या स्वरूपात असो किंवा तुमच्या प्रतिमेला तडा देण्याच्या स्वरूपात. पण लक्षात ठेवा, तुम्ही एकटे नाही आहात. 17 एप्रिलच्या त्या काळोख्या रात्री जेव्हा संपूर्ण जग झोपलेलं असेल, तेव्हा कन्या राशीच्या लोकांसाठी स्वामी समर्थांचे अदृश्य सुरक्षा कवच सक्रिय होईल. ज्यांनी तुमच्या विनाशासाठी अमावास्येचा घाट घातला होता, त्यांचे सर्व तंत्रमंत्र आणि कुटील डावपेच स्वामींच्या एका हुंकारात भस्म होतील. तुम्हाला या रात्री विचित्र अनुभव येऊ शकतात. अचानक अंगावर काटा येणे किंवा कोणाचे तरी अस्तित्व जाणवणे. पण हा घाबरण्याचा क्षण नाही, तर हा स्वामी तुमच्या घरातील नकारात्मकता बाहेर काढत असल्याचा पुरावा असेल. कन्या राशीच्या व्यक्तींना या रात्री स्वामींच्या नामाचा जो आधार मिळेल, तो त्यांना आयुष्यातील सर्वात मोठ्या संकटातून सुखरूप बाहेर काढेल. या भागाचा सर्वात थरारक मुद्दा म्हणजे अमावास्येच्या रात्री 12च्या सुमारास कन्या राशीच्या व्यक्तींना असा काही संकेत मिळेल की तुमची सर्व भीती आनंदात बदलेल. शत्रूंची ताकद क्षीण होईल आणि तुमच्या प्रगतीचा मार्ग, जो आत्तापर्यंत अंधारात होता, तो स्वामींच्या तेजाने उजळून निघेल. ही अमावास्या तुमच्या आयुष्यातील दुष्कर्मांचा अंत करणारी ठरेल. जे लोक तुम्हाला संपवायला निघाले होते, तेच आता स्वामींच्या प्रकोपाने स्वतःच्या बचावासाठी पळताना दिसतील. या भयानक रात्रीनंतर जो सूर्य उगवेल, तो तुमच्या विजयाचा शंखनाद करणारा असेल. आता पाहूया 18 एप्रिलला कन्या राशीचे नशीब कसे पालटणार आहे. 17 एप्रिलच्या त्या काळ्या अमावास्येच्या रात्रीनंतर 18 एप्रिलचा सूर्योदय कन्या राशीसाठी एखाद्या वरदानासारखा असेल. रात्रीचा तो सर्व अंधार आणि मनातली भीती आता पूर्णपणे नष्ट झालेली असेल. 18 एप्रिलला तुम्हाला असं जाणवेल की तुमच्या शरीरातील आणि घरातील सर्व नकारात्मकता बाहेर पडली असून एक कमालीची शांतता आणि प्रसन्नता तुम्हाला अनुभवायला मिळेल. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुम्ही त्या अग्निपरीक्षेतून तावून सुलाखून बाहेर पडला आहात, जिथे तुमचे शत्रू तुम्हाला संपवायला टपले होते. आज कन्या राशीच्या व्यक्तींच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज असेल, जे तुमच्या यशाची ग्वाही देईल. या दिवशी तुम्हाला करिअर किंवा व्यवसायाशी संबंधित अशी एक गोल्डन न्यूज मिळेल, जिची तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षा करत होतात. कदाचित एखादी मोठी ऑर्डर मिळेल, नोकरीत प्रमोशनचे पत्र येईल किंवा परदेश गमनाचे मार्ग मोकळे होतील.
18 एप्रिलला तुमच्या राशीतील बुधाचा प्रभाव इतका प्रबळ असेल की तुम्ही ज्या कामाला हात लावाल त्याचं सोनं होईल. कन्या राशीच्या लोकांसाठी हा दिवस आर्थिक मुक्तीचा दिवस ठरेल. गेल्या 7 दिवसांत तुम्ही जो मानसिक त्रास सोसला त्याचं फळ स्वामी आता तुम्हाला व्याजासह परत करणार आहेत. तुमच्या मुलांच्या प्रगतीचे मार्गही आजपासूनच प्रशस्त व्हायला सुरुवात होईल. या संपूर्ण प्रवासाचा सर्वात मोठा चमत्कार म्हणजे 18 एप्रिलच्या संध्याकाळपर्यंत तुमचे जे शत्रू तुम्हाला त्रास देत होते तेच लोक स्वतःच्या चुकांची माफी मागण्यासाठी तुमच्यासमोर नतमस्तक होतील. हा तुमच्या संयमाचा आणि स्वामींच्या शक्तीचा सर्वात मोठा विजय असेल. कन्या राशीच्या लोकांनो, आता तुमचं आयुष्य एका अशा वळणावर आलं आहे जिथून मागे वळून पाहण्याची गरज नाही. स्वामींनी तुमचं बोट धरलं आहे. आता फक्त विश्वासाने पुढे चालत राहा. या 7 दिवसांनी तुम्हाला सिद्ध केलं आहे की भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे शब्द तुमच्यासाठीच उच्चारले गेले होते. तर मित्रांनो, कन्या राशीच्या आयुष्यातले हे 7 दिवस क्रांती घडवून आणणारे आहेत. तुम्हाला यापैकी कोणता अनुभव आला किंवा येतोय हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि स्वामींचे आभार मानण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने श्री स्वामी समर्थ कृपा ठेवा, सर्व संकट दूर करा असे लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या जवळच्या व्यक्तींना शेअर करून त्यांनाही सावध करा. त्याचसोबत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.